घ्यायचा होता. तेव्हा उद्धव साहेबांनी, राऊत साहेब तेव्हा संपादक होते, त्यांना असं सांगितलं की डॉक्टर लहानेंना तुम्ही बोलवा, कारण या पुरस्कारावर त्यांचा अधिकार आहे. आणि मग आम्ही दोघे तिथे पुरस्कार घ्यायला गेलो. मला तेव्हा एक गोष्ट कळाली. आज आपण बघतोय की एवढं मोठं स्पर्धेचं जग आहे. आपण रोज टीव्हीवर बघतोय की याला एक SMS पडला, त्याला दुसरा पडला, तो पहिला आला, तो दुसरा आला. या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला मटानायक पुरस्कार मिळाला असतानाही तो पुरस्कार माझा नव्हे, तर हा डॉक्टर लहानेचा मान आहे, कारण सामाजिक कार्य तुम्ही करता. म्हणजे असं म्हणणारी ही माणसं, हे किती मोठं हृदय असू शकतं. आणि मला तेव्हा असं वाटलंच की जसं की आपण मोठ्या साहेबांना असं म्हणतो की सिंहाचं हृदय आहे, पण मला निश्चितच असं वाटतं की तेच सिंहाचं हृदय या माणसाला पण उद्धव साहेबांना आहे. आणि म्हणून त्यांनी तो पुरस्कार माझ्याबरोबर घेतला. आणि एवढंच नाही तर सांगितलं की याच्यावर तुझा अधिकार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशी जी माणसं आहेत उद्धव साहेबांसारखी, ही माणसं या समाजाला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करू शकतात, या समाजाचे दुःख जाणू शकतात. आणि या समाजामध्ये जे दुःख आहेत, हे दुःख आपल्या स्वतःचे समजून वागणारे अशी माणसं आहेत. आणि माझं पहिल्यापासूनच त्यांच्यावर प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की अशी माणसं राजकारण असो, समाजकारण असो, समाज उपयोगी कामं करत असतात, किंवा समाजामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात ते करत असतात. किंवा जेव्हा आता हा स्वाईन फ्लू आला, उद्धव साहेबांनी असं सांगितलं की हे क्वारंटाईन करायला पाहिजे. म्हणजे त्यांचा अभ्यासही खूप आहे की एखादी गोष्ट त्याच्यावर काय उपाय करता येईल असं समाजाला सांगणारे. म्हणजे मला असं वाटतं की असे ज्यांनी अतिशय चांगला अभ्यास केला, असे अभ्यासू नेते जर या देशाला लाभले, त्या देशाचं निश्चितच चांगलं होण्याशिवाय राहणार नाही. मला एक मिनिट, लहाने साहेबांबद्दल आपुलकी आणि प्रेम एवढ्यासाठीच आहे, डोळे असून दृष्टी नसणाऱ्यांच्या जगामध्ये ते लोकांना दृष्टी देण्याचं काम करतात. क्या बात आहे, बढिया, वाह. आता महाराष्ट्राचा आता 50वा जो म्हणजे गोल्डन ज्युबिली वर्ष आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आणि ठाकरे कुटुंबाचं प्रचंड मोठं योगदान आहे. अगदी आजोबांपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून मोठे साहेब सगळेजण याच्यामध्ये होते. तर ह्या पर्टिक्युलर ही जी आता वेळ आली आहे, याबद्दल तुझ्या भावना काय, आणि तुला काय करावंसं वाटतं आणि तू काय करणार आहेस? 1 मेचा कार्यक्रम तर भव्य दिव्य होणारच. आणि त्या कार्यक्रमाचं मी आजच आपल्याला सर्वांना आमंत्रण देतोय की आपण सर्वांनी तिथे आलंच पाहिजे. हा कार्यक्रम लवकरच आता जाहीर करणार. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा एक अत्यंत भाग्याचा क्षण आहे की आपल्या राज्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करणार आहोत. 1960 साली ज्या वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली, ती मिळाली म्हणजे असं दुकानात गेला आणि मिळाली अशी नाही मिळाली, तर रक्त सांडून बलिदान केल्यानंतर ती मुंबई मिळाली. त्या क्षणाला आता 50 वर्ष होत आहेत. आज जी एकूण हवा चाललेली आहे हे बघितल्यानंतर अजूनही मुंबईवरचा धोका टळलेला नाहीये. मुंबईवरती सतत सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे, अतिरेक्यांचं तर आहेच. आजही पेपर उघडल्यानंतर अतिरेकी घुसलेत, ते घुसल्यानंतर कुठे जातात ते कळतच नाही. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरती मुंबई आहेच, पण दिल्लीच्या काँग्रेसवाल्यांच्या हिटलिस्टवरती सुद्धा मुंबई आहे. त्याही वेळेला मला माहित नाही की आपल्यापैकी किती जणांना हा सगळा इतिहास माहिती असेल, आणि म्हणून मी असं समजतो की माझी पिढी म्हणजे आपली पिढी ही शेवटची पिढी असेल की ह्या पिढीला त्या चळवळीबद्दल एक पुसटची माहिती असेल. ही जर का आपण आणखी माहिती मिळून पुढच्या पिढीकडे दिली नाही, तर ही चळवळ झाली होती हे सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला आठवणार सुद्धा नाही. दिवस किती भयानक होते. जरी फडकेने याच्यामध्ये फार मोठं काम केलेलं आहे, त्यांनी ते जे 20व्या शतकातील महाराष्ट्र म्हणून खंड लिहिले, त्याच्यामध्ये थोडक्यात पण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या चळवळीचा सगळा इतिहास दिलेला आहे. मोरारजी देसाई तेव्हा मुख्यमंत्री होते, जवाहरलाल नेहरू त्यावेळेला पंतप्रधान होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हे सगळं वातावरण पेटलं असताना मुंबई तर पेटलेली होती. जवाहरलाल नेहरूंनी मुख्यमंत्री मोरारजी देसाईंना आदेश दिले होते की मुंबईची ही दंगल, त्यांनी दंगल समजले होते, जर पोलिसांकडनं आटोक्यात येत नसेल तर लष्कराला बोलवा, रणगाडे बोलवा आणि ही चळवळ चिरडून टाका. कारण का मुंबईचं एक वेगळं राज्य करायचं होतं. आणि आज सुद्धा जे मी म्हणतो की धोका टळलेला नाही, तो एवढ्यासाठी आहे, थोडंसं वर खाली होत असतं. दुर्दैव आपलं की गेल्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या जागा जेवढ्या पाहिजे होत्या, आपल्याला तर सत्ता पाहिजे होती, पण आपण पाठी गेलो. आज सुद्धा जो विदर्भाचा मुद्दा जो मुठभर लोकांनी उचललेला आहे, खरं म्हणजे विदर्भातल्या लोकांना, तिथल्या सामान्य जनतेला स्वतंत्र विदर्भ नको.
तिथल्या लोकांना विकास पाहिजे. फक्त वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की आपली सत्ता होती ती जेमतेम 4-4.5 वर्ष होतं. आपण कामाला सुरुवात केली तिकडे आणि आपली सत्ता गेली. पुन्हा सत्ता ही येणारच आणि पुन्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल तेव्हा अखंड महाराष्ट्राचा विकास शिवसेना करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्यामध्ये आहे. पण हा जो विदर्भाचा विषय आता अचानक वरती आलेला आहे, त्याच्यानंतर अनेक जणांनी आता परत बोलायला लागले की मुंबई सगळ्यांची. याच्या मागे डाव असा दिसतोय की विदर्भ महाराष्ट्रापासून तोडायचा. कदाचित कोणतरी म्हणेल की तेलंगणाचा विषय आलाय म्हणून विदर्भाचा निघाला असेल. मला नाही वाटत, कारण तेलंगणाचा विषय आता जरी निघाला असला तरी गेल्या 8-10 वर्षामध्ये इतर छोटी छोटी राज्य निर्माण झालेलीच आहे. छत्तीसगड झालंय, उत्तरांचल झालंय, झारखंड झालेला आहे. तेव्हा कधी हा विषय आला नव्हता. आता पुन्हा आला. म्हणजे एका बाजूनी विदर्भ तोडायचा, दुसऱ्या बाजूनी मुंबई महापालिकेवरती MMRDA बसलेली आहे. आपली सत्ता असताना सुद्धा MMRDA होती, पण तिचे अधिकार मर्यादित होते. आता MMRDAचे अधिकार वाढवलेले आहेत. अधिकार वाढल्यानंतर क्षेत्रफळ सुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे अख्खी मुंबई आलीच, नवी मुंबई आली, बेलापूर पट्टा आला, ठाणे जिल्ह्यातला ठाणे शहर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, जिकडे शिवसेना काम करते तो जव्हार, मोखडा, वाडा, शहापूर आदिवासी विभाग नाही, कारण तिकडे आदिवासी आहेत, कुपोषण होते, तो विभाग नाही घेतला. पण जिथे शहर आहे तो विभाग घेतला आणि त्याच्यानंतर रायगडमध्ये थेट उरण, अलिबागपर्यंत गेलेले. बारकाईने जर का आपण बघितलं, तुम्ही पट्टे केल्या तुम्ही सांगा, जर का नकाशा तयार केला तर 60 ते 70 आमदारांचं मुंबई प्रदेश राज्य सहज औद्योगिक राज्य म्हणून निर्माण होऊ शकतं. आणि मला असं वाटतं त्याच दिशेने काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून हा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना, करत असताना, तो जो काही संघर्ष झाला, त्याच्यात जे काही हुतात्मे झाले, त्या हुतात्म्यांना त्यांचं ऋण आपण मानलं पाहिजे. कारण त्यांनी जर का बलिदान केलं नसतं तर कदाचित मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती. आणि त्यांना वाटलं पाहिजे की माझं बलिदान फुकट गेलं नाही. आज सुद्धा मुंबईतला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे, तो तेवढाच स्पर्धा आहे आणि कोणाची हिंमत होणार नाही किंवा होता कामा नये की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. आणि याच्याकरता तू काही विशेष त्या 1 तारखेच्या दिवशी काही विशेष काही लोक कार्यक्रम करणार आहे, पण त्याची घोषणा एक थोड्या दिवसात मी करणार आहे. 2 कार्यक्रम मोठे करणार आहे, पण त्याची घोषणा लवकरच करेन. ओके. आणि तुझं जे म्हणजे मी जे बघितलं जवळून काम, त्याच्यात मला अगदी बघितलं तू देहभान हरपून जे करत होतास, खरोखरच बघितलं की शेतकऱ्यांकरता म्हणजे तिथे तू जाऊन अक्षरशः त्या काळामध्ये तू पडी कसायचं. म्हणजे तू दिवसेंदिवस, आठवडे रश्मी वहिनी पण सांगतील, आणि त्या उन्हातानात त्यांच्याबरोबर खपायचं असं. आणि ते खरोखर, आणि मी बघितलं त्या तिकडे होणारी गर्दी, लाखांची गर्दी तेव्हा होत होती. आणि तुला काही शेतकरी स्वतः येऊन भेटत होते. नंतर तू सांगायचं त्यातली एखादी गोष्ट किंवा एखादी आठवण अशी जी भिडली हृदयाला. अनेक आहेत, त्यातली नेमकी सांगायची म्हणजे अवघड आहे. पण ज्या वेळेला मी संवाद दौरा केला, कारण आत्महत्यांचं पेव फुटल्यासारखं आत्महत्या होत होत्या, अजूनही होत आहेत. संवाद दौऱ्यामध्ये मी सुरुवात केली. म्हणजे साधारणतः तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगतो की कोल्हापूर जर का मी सकाळी 9:30-10 सोडलं तर तिकडनं जो निघालो तो थांबत पुण्याला जेव्हा पोहोचलो तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटेचे 4 वाजले होते. मध्ये 2-2:30 वाजता सुद्धा माझ्यासाठी लोक वाट बघत रस्त्यात उभे राहिलेले होते. फलटणला पोहोचलो तेव्हा रात्री 12:30-1 वाजला होता आणि तो चौक पूर्ण भरून गेला होता. होतो तेव्हा, म्हणजे मी तिकडे शूटिंग करत होतो बाजूला. तो चौक पूर्ण भरला होता. लोक हलायला तयार नव्हती. 12:30-1 वाजलेला आणि त्यांचा सगळ्यांचा आग्रह होता की तुम्ही भाषण करा. आणि मग मी त्यांना सांगितलं होतं की आता 12:30-1 वाजता पुन्हा ते माईक बीक म्हणजे पोलिसांचं ते लफडं आलं. म्हटलं आता भाषणाचा आग्रह करू नका, पण आपल्यासाठी मी तुम्हाला वचन देतो लवकरात लवकर मी पुन्हा येईन. आणि 15 दिवसात मी पुन्हा गेलो आणि तिकडे सभा घेतली. जेव्हा मी हा संवाद दौरा करत होतो तेव्हा लाखाच्या सभाही झाल्या आणि रस्त्यात जर का 5 लोकांनी मला थांबवलं तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी थांबलो होतो, रस्त्यात उतरलो होतो. अनेकदा तर असं घडलं की दुतर्फा लोक थांबली होती, मी गेल्यानंतर अशी चौफेर बसली गोल करून, हातात माईक नाही काही नाही, आणि मग सगळ्यांशी मी बोलत होतो. हे करता करता विदर्भामध्ये मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका शेतकऱ्याने एक जुडी माझ्या हातामध्ये दिली. पीक होतं कसलं होतं नाही ओळखणं कठीण होतं. याचं कारण मला माहितीये, मी केलेलं आहे, मिलिंद तू पण केलं असताना, मला वाटतं इकडे बसलेले प्रत्येकाने केलं असेल. शाळेत असताना पिंपळाचं पान आपण पुस्तकात ठेवले की नाही, ठेवलं ना. पुढे काय झालं, त्याचं पूर्ण जाळी पडली. असं जाळी पूर्ण पान आणि पान जाळी पडलेलं असं ते पीक आणून दिलं. आणि विनायकजी तुम्ही म्हणालात
सोयाबीनचं होतं, ते पीक तेव्हा ओळखण्याच्या पलीकडे होतं. त्यांनी सांगितलं की उद्धवजी हे बघा माझ्या पिकाचं काय झालं. आणि मी पाहिलं, नजर जिथे जात होती तिकडे सोयाबीनचं पीक पूर्णपणे जाळीवर झाली, पूर्ण जाळी. आता ह्यानी करायचं काय? कर्ज काढलेलं, जमीन गहाण ठेवलेली, एकतर खत मिळत नाही, जर का पीक हाताशी आलं तर पिकाला भाव मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते जगतायत. आणि एवढं पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर मग शेवटी आत्महत्येशिवाय दुसरा त्यांच्याकडे मार्ग नसतो. कारण ज्याच्याकडनं कर्ज घेतलं गेलेलं असतं त्याला तुमच्या शेतावरती कीड पडली का शेताचा सगळं नाश झाला, त्याला काही पडलेलं नसतं. त्याचं म्हणणं माझ्याकडनं कर्ज घेतलंयस, माझं परत दे, नाही तर तुझी जमीन गेली. आणि मग जप्तीची नोटीस ज्या वेळेला शेतकऱ्याच्या घरावरती लागते, त्यांच्या घरादारातनं जी काही 2-4 भांडी असतात ती बाहेर काढली जातात, तेव्हा संपूर्ण गावात माझी बेअब्रू होणार. ही बेअब्रू होण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं, म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. आणि मग ते पिकाची ती जोडी घेऊन मी गेलो पुढे. जेव्हा मला थांबवलं तेव्हा मी ते सगळीकडे तोच टाकू होता सोयाबीनचा. मी ते पिकाची जोडी घेऊन दाखवली सगळ्यांना आणि सगळ्यांना विचारलं की हे कसलं पीक आहे. तर शेतकरीच तो काय ओळखायला त्याने सांगितलं पटकन, तो सोयाबीन आहे. म्हटलं हे सोयाबीन नाहीये. तर त्यांना वाटलं मी मस्करी करतो. नाही हे सोयाबीन आहे. म्हटलं नाही, हा भुईमुग आहे, हा तांदूळ आहे, हा गहू आहे, ही केळी आहे म्हटलं. तर त्यांना वाटलं की नाही मी मस्करी करतो. म्हटलं तसं नाही, माझं सांगण्याचं नीट रोख लक्षात घ्या की मलाही माहिती आहे हे सोयाबीन आहे आणि सोयाबीनवरती कीड पडली म्हणून सोयाबीनला जाळी पडली. तुम्ही कोणतेही शेतकरी कोणतेही पीक घेणारे असता, तुमच्या जीवनावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी अळी पडले तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची अशी भूका पडलेली आहेत, आयुष्याला अशी जाळी पडलेली आहे. कारण ह्या दुष्टचक्रात ते सुटतच नाही, सुटूच शकत नाही. अनेकदा पॅकेजेस आली पण ह्या पॅकेजचा पैसा कुठे गेला हेच दुःख विदर्भाचं आहे. त्यांना नुसतं आतापर्यंत थापा मारण्यात आले. अनेक जण, कितीतरी लोक सुरुवातीपासून आजपर्यंत घेतलं तर विदर्भातल्या अनेक लोकांनी सत्ता भोगलेली आहे. मुख्यमंत्री झालेले आहेत, केंद्रीय मंत्री झालेले आहेत, अगदी इंदिराजींच्या त्या किचन कॅबिनेटमध्ये सुद्धा वसंतराव साठे वगैरे अशी माणसं राहिलेली आहेत. पण ही सगळी माणसं यांनी सत्तेचा उपयोग स्वतःसाठी केला, विदर्भाला काही दिलं नाहीये. गुन्हेगार ते आहेत, महाराष्ट्र नाही. मला सांग, मग हे असं सगळं असताना नवीन जे युथ आहे, नवीन तरुणाई जे आहे, त्यांनी राजकारणात यावं म्हणून तू त्यांना प्रोत्साहन देशील किंवा काय? तुझं मत काय आहे? त्यांनी यावं राजकारणात का येऊ नये किंवा काय? राजकारणात तर आलंच पाहिजे, असं कोणतंही क्षेत्र वाईट नसतं. किंबहुना माझं तर म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त युवकांनी, तरुणांनी आणि चांगल्या लोकांनी राजकारणात आलंच पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला जेव्हा तू म्हणत होता तेव्हा मलाही आशा वाटली होती की तू येशील. चांगल्या माणसांनी असं म्हटलं. ऍक्च्युअली मी तुला मगाशी नावच गुणाजी आहे ना. तेवढंच आहे. बरं, मी मगाशी तेच म्हणणार होतो की हा म्हणजे उद्धवजी स्वतः पूर्ण निर्व्यसनी आहेत. काही त्यांना कसलंही हे नाही, म्हणजे ना दारू ना सिगरेट ना कसलं. तर मी एक असं जनरल विचारणार होतो की तू आमच्यासारख्या मित्रांना सांभाळतोस कसं? आता तुम्हाला कळलं असेल मी राजकारणात का जात नाही. कधी कधी नुसतं तुमची गंमत बघण्यामध्ये सुद्धा एक नशा असते. हे आहे ते. आणि मला सांग, आता आपण बरेच सिरियस ऍस्पेक्ट्सवर बोललो. मला एवढं माहिती की बाकी काही व्यसन वगैरे नसलं किंवा काही, पण खाण्याच्या बाबतीत उद्धवजी महारथी आहेत आणि त्यांना अनेक चांगले चुंगले पदार्थ आवडतात. तर तुझे आवडते डिशेस वगैरे काय? म्हणजे तुझं राजकारणी म्हणून बोलायचं झालं तर झुणका भाकर. नाही, पण हा गमतीचा भाग सोडला तरी झुणका भाकर प्रत्येक मराठी माणसाला आवडतेच. आणि तुला लक्षात असेल, आपणही रायगडला राहिलो होतो तेव्हा तिकडे अचानक राहिलो, त्यांनी पटकन आपल्याला पिठलं भाकरी करून दिली होती, खूप छान होतं. पण मला असं काही हे नाहीये अमुकच आवडतं, पण मी नॉन व्हेजिटेरियन जास्त मला आवडतं. शाकाहारी पण आवडतं, पण असं वाटतं की आपण शाकाहार करतो तर त्या उगाच त्या प्राण्यांचं अन्न आपण खातो, त्यांची उपास मरते. हा पॉइंट आपल्या लक्षात आला नव्हता. म्हणजे हा चांगला पॉइंट आहे, म्हणजे मला आवडला. मांसाहाराचं हे करण्याकरता हा चांगला पॉइंट आहे. तर मला सांग, तुझं सगळं म्हणजे जी तुझ्या खाण्यापिण्याची पिण्याचं नाही, म्हणजे खाण्याच्या वगैरे ज्या आवडीनिवडी आहेत त्या सगळ्या, म्हणजे रश्मी वहिनी वगैरे तुला तसे तब्येतशीर जेवण वगैरे तुझ्या याच्याप्रमाणे करून देतात कसं काय? म्हणजे कसा दिसतोय? नाही, म्हणजे आता
तुझं व्यायाम वगैरे माहिती आहे मला, त्यामुळे नाही, मला म्हणजे डायटिंग करावं लागतं मला माझंच. अच्छा. नाही, कारण तरी रश्मी वहिनींचा हात डायटिंग चांगला नाही आहे. करत, हा? तरी हल्ली डायटिंग करत करत नाही. अच्छा अच्छा. नाही, कारण त्या फार चांगलं बनवतात माहिती आहे, त्यामुळे त्याचं खाण्यावर कंट्रोल करणं जरा अवघडच आहे. पण एनिवे म्हणजे तू त्याच्यातही संयम राखतोस असं दिसतंय. आता आम्ही बऱ्याच पर्सनल याच्यावर येऊन आता या इथे कार्यक्रमाची जवळजवळ सांगता करण्याच्या जवळ आलेलो आहोत. फक्त शेवटी आता उद्धवजी आपल्याला काही 5 मिनिटं मार्गदर्शन करणार आहेत. आणि आज भाषण करायला आलोच नाही मी इकडे. मला असं वाटतं आपण सगळेजण इकडे थांबलात आणि वाटतं एवढ्यासाठी बोलू की न कंटाळता थांबलात असं वाटतं मला. आणि तुम्हाला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण IPLचा मोसम सुरू झालेला आहे. IPL तिकडे चालू असताना सुद्धा तुम्ही आमच्या ह्या रटाळ कार्यक्रमासाठी आलात, त्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम कायम ठेवा. जे हातामध्ये कार्य घेतलेले आहे ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मी काही थांबणार नाही, पण त्या कार्यामध्ये आपली साथ सोबत आणि आशीर्वाद असू द्यात, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद उद्धवजी. मिलिंद सर, तुमचे खूप खूप आभार. यानंतर डॉक्टर दीपक सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी उद्धवजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करावा. पुन्हा एकदा विंदा करंदीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहतोय. त्यांची पुस्तकं मान्यवरांना भेट म्हणून देतोय. त्यांनी त्याचा कृपया स्वीकार करावा. मिलिंद सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार. रश्मी वहिनी इथे आलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करेल की त्यांनी एक मिनिट डॉक्टर अनिला सावंत यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. ज्येष्ठ छायाचित्रकार श्री गोपाळ बोधे यांनी कृपया मंचावर यावं. तसेच छायाचित्रकार श्री जगदीश माळी यांनाही मी विनंती करते. उद्धव सरांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. जास्त निंदा नालस्ती न केल्याबद्दल त्याला मी स्वतः गुच्छ देतो. याशिवाय आणखीन काही मान्यवर इथे बसलेले आहेत. शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि आमदार श्री अनिल परब यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी त्रिमिती परिवारातले विनायक सराफ यांना मी विनंती करते. सचिव श्री विनायक राऊत यांनाही पुष्पगुच्छ देण्यासाठी श्री रमाकांत पन्हाळे, विनायक सराफ पुष्पगुच्छ देत आहेत. आमदार परशुराम उपरकर, विभाग प्रमुख भाऊ कोरगावकर,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली आहे असे नगरसेवक श्री शशिकांत पाटकर आणि शाखा प्रमुख श्री नितीन डिचोलकर यांचंही पुष्पगुच्छ देऊन आणि आयोजन 2 दिवसांच्या या कार्यक्रमाचं जे आयोजन आपण सगळ्यांनीच त्या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय कालपासून. यामध्ये खरोखर आधारस्तंभ ज्यांना म्हणता येईल, दीपक सावंतांच्या बरोबरीने ज्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे असे त्रिमिती परिवाराचे श्री उल्हास कोटकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी श्री उद्धवजींना करते. डॉक्टर दीपक सावंत. या 2 दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करताना समारोपाचे 2 आशीर्वादपर शब्द आदरणीय उद्धवजींनी या मंचावरून सांगावेत लोकांना, एवढंच मी सांगतो. शुभेच्छा द्याव्यात असं सांगतो. खरोखर अतिशय चांगला असा कार्यक्रम डॉक्टर तुम्ही केलात. खरं म्हणजे तुमचाच सत्कार त्याबद्दल केला पाहिजे. एक गुच्छ द्या मला. माझा द्या. पार्ला म्हणजे मुंबईमधलं विद्येचं माहेरघर आणि अशा ह्या पार्ल्यामध्ये ह्या संस्कृतीला शोभेल असा कार्यक्रम तुम्ही केलात. अनेकदा असं असतं की समाजाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. मगाशी मी जेव्हा आतमध्ये आलो दीनानाथमध्ये तेव्हा आपले किरण माझ्या आधी कोण होतं, किरण जोग ते बोलताना मी ऐकलं आणि त्यांनी एक मुद्दा सांगितला की पारधी समाजाच्या बाबतीत होता आणि त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की शिवसेनेच्या आमदारांनी हा प्रश्न उचलला पाहिजे. मी आतमध्ये आलो, त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर किरणजी सुद्धा आतमध्ये आले. मला बरं वाटलं. मी त्यांना सांगितलं की नुसतं एवढ्या मुद्द्यापुरतं नाही तर तुम्ही मला सोबत हवे आहात. ज्या काही तुमच्या योजना असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, बाकी कोणी ऐको न ऐको, पण शिवसेना आपल्या ताकदीनिशी त्या अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही. कारण कालच्या कार्यक्रमाचा वृत्तांत मी आज वाचला आणि त्याच्यामध्ये असं मला माहित नाही, आठवत नाही कोण काल काय होतं, पण शिकवलं गेलेलं मुलांच्या डोक्यात का जात नाही, अमोल गुप्ते म्हणाले. जे शिकवलं जात आहे पण ते मुलांच्या डोक्यात का जात नाही हाच मुद्दा आहे. आणि मग विचार केल्यानंतर असं वाटतं की आपण काय आणि का शिकतो हे जर का मुलांना कळलंच नाही तर ते शिकायचं कशासाठी आणि का, हा मुद्दा, हा प्रश्न त्यांनी विचारला तर आपल्याकडे उत्तर कुठे. मुलांना सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपला मुलगा सचिननी सेंचुरी मारल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की आपला मुलगा सचिन तेंडुलकर झाला पाहिजे. अरे पण सकाळपासून तो जो राहट गाडगत जातो त्याला बॅट हातात धरायला वेळच मिळत नाही. सकाळी उठल्यानंतर शाळा, शाळेतनं आल्यानंतर ट्युशन, ट्युशननंतर होमवर्क. माझी पण तीच अवस्था आहे. इथे असलेल्या पालकांची सुद्धा तीच अवस्था असेल की मुलं आणि पालक अशी कधी मिळतच नाही, भेटतच नाहीत. आणि नुसतं आपण पुढे जातोय. हिंदुस्थान देश जगाची महासत्ता होणार, व्हायला पाहिजेच, होणारच. पण महासत्ता होणार हा नुसता असं वाटतं स्वप्न बघून होणार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला ती जिद्द, ती ईर्ष्या, ती इच्छा त्याच्या मनामध्ये जागत नाही तोपर्यंत हिंदुस्थानला महासत्ता कोणी बनवू शकत नाही. बनवू शकतो तो फक्त सर्वसामान्य माणूस बनवू शकतो, नेते बनवू शकत नाहीत. आणि त्या सर्वसामान्य जनतेसाठी ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा व्हायला हवेत. नेमकं समाज म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि ह्या समाजात राहायचं कसं, वागायचं कसं, समाजाच्या गरजा कोणत्या आहेत
हे सगळं कोणीतरी सांगणार पाहिजे. मागे मी असं वाचलं होतं, पु ल देशपांडे असं म्हणाले होते की हल्ली हार घालावेत असे गळे आणि पाया पडावेत असे पायच मिळत नाही. म्हटलं हल्ली धरावेत असे गळे दिसत आहेत आणि हार कसला घालणार तुम्ही. मिलिंद, तुम्हाला माझा उल्लेख चांगला कोटी करतो म्हणून केला, पण खरी कोट्याधीश माया होतीये. डॉक्टर, खरं म्हणजे मला वाटलं होतं की 4 दिवसापूर्वी एवढे ठळकपणाने चालू का, कसं तुम्ही गुच्छ देता मला. पण हे सगळं असं आजूबाजूला बघितल्यानंतर ज्यांच्या घरामध्ये 2 घास खायला अन्न नाही, म्हणून मी मागे म्हटलं होतं की आम्ही राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करतो. जिथे जिथे अन्याय असेल त्या अन्यायावरती लाथ मारणं हे शिवसेनेचं काम आहे आणि शिवसेना करणारच. आंदोलन तर आम्ही करतोच आणि करणार, पण घर पेटवलं हे आंदोलन नाही. घरातली चूल पेटवण्याचं आंदोलन हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे असं मला आता असं वाटतंय. घरातली चूल कधी पेटणार, कशी पेटणार. अनेक चुली बंद पडत चाललेल्या आहेत, घरामध्ये खायची बोंब आहे आणि मग हिंदुस्थान जगाची महासत्ता होणार. तर अशा या सगळ्याचं कुठेतरी मार्गदर्शन करणारे आपल्यामध्ये जे काही लोक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही व्यासपीठावरती आणतात. आणि म्हणून डॉक्टर, मी केवळ एक औपचारिकता म्हणून तुमचा सत्कार केलेला नाही, तर ह्या कामाबद्दल मी तुमचा सत्कार केलेला आहे. कारण मुंबई पदवीधर संघाचे, मतदारसंघाचे तुम्ही प्रतिनिधी आहात आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांच्या अनुमतीने महाराष्ट्र पदवीधर सेनेची स्थापना मी झाल्याचे जाहीर करतोय आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर तुम्ही करा. कारण पदवीधरांचे सुद्धा प्रश्न असतात. पदवी मिळाली, प्रत्येक गोष्टीला आपल्याला हे झालं पुढे काय, तसं पदवी मिळाली पुढे काय, तर या सगळ्या पदवीधरांचे सुद्धा प्रश्न मला खात्री आहे की तुम्ही निश्चित सोडवाल. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की वंदे.